मुंबई में मंगलवार को दही हांडी का उत्सव बड़े ही धूमधाम से मनाया गया। उसी कड़ी में मुंबई के दहिसर पूर्व स्थित दहिसर चेक नाका पर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अठावले के युवा नेता रमेश गायकवाड़ के नेतृत्व में सामाजिक परिवर्तन दही हांडी उत्सव का भव्य आयोजन किया गया। इस दौरान इस उत्सव में उपस्थित हुए रामदास आठवले और केंद्रीय मंत्री व सांसद पीयूष गोयल, जिन्होंने पहुंचकर गोविंदाओं का उत्साह और भी बढ़ाया। वहीं इस दौरान बड़ी संख्या में कई टीम गोविंदाओं की पहुंचकर मटकी को सलामी दी और साथ ही मटकी फोड़कर सामाजिक परिवर्तन को लेकर संदेश दिया। वहीं इस दौरान मीडिया से बातचीत में क्या कुछ कहा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल और रामदास आठवले और साथ ही कार्यक्रम के आयोजक रमेश गायकवाड़ ने क्या संदेश दिया सामाजिक परिवर्तन दही हांडी उत्सव के माध्यम से, देखिए मुंबई की खास रिपोर्ट। आज इतना आनंद आया, समाज का हर वर्ग जब देश के त्योहार, देश की हमारी संस्कृति, हमारे परंपरा, हमारी विरासत को जब मिल के मनाते हैं तो उसका स्वाद ही कुछ और होता है। और मेरे भाई रमेश गायकवाड़ और उनके पूरे परिवार, सभी हमारे आरपीआई आठवले ग्रुप के सभी महायुति के नेता जिस प्रकार से पूरे होश और उल्लास के साथ, जोश के साथ दही हांडी का कार्यक्रम मना रहे हैं, मैं बधाई देता हूं उनको। और मुझे पूरा विश्वास है जैसे एक एक मंजिल दही हांडी की तरफ बढ़ती है, वैसे हमारा देश भी प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में, रामदास आठवले जी के नेतृत्व में पूरा देश, हर समाज ऐसे ही एक एक मंजिल पार करके भारत को एक विकसित देश, एक समृद्ध देश बनाने के लिए संकल्पित है और संकल्प को सिद्धि में बदलेगा। बहुत बहुत धन्यवाद। तर आज या ठिकाणी रमेश गायकवाड आमचे उत्तर मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत। त्यांनी सामाजिक परिवर्तनाची जी दहीहंडी आहे, ही दहीहंडी आयोजित केलेली आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सर्व जाती धर्मांना न्याय देणार आहे। रिपब्लिकन पक्ष सुद्धा सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करणारा पक्ष आहे। सगळ्यांच्या आनंदामध्ये सामील होण्याची नैतिक जबाबदारी आमची आहे। आम्ही जरी काय बौद्ध असलो तरी सुद्धा या जन्माष्टमीच्या निमित्ताने हिंदू बांधवांच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी मी अनेक दहीहंडींना जात असतो। आणि ही जी हंडी आहे ही सामाजिक परिवर्तनाची आहे। समाजामध्ये परिवर्तन होणं अत्यंत आवश्यक आहे। कायदे आणि समाजाचं परिवर्तन झालेलं आहे। जाती व्यवस्था ही कायद्याने नष्ट झालेली आहे, पण अजूनही समाजामध्ये जाती व्यवस्थेचं जे काय शैली आहे ते अजून आमच्या मनामध्ये आहे। त्यामुळं सामाजिक परिवर्तन नितांत आवश्यक आहे। जर भारताला मजबूत भारत बनवायचं असेल तर सामाजिक परिवर्तन, आर्थिक परिवर्तन, शैक्षणिक परिवर्तन आवश्यक आहे। आणि त्यासाठी आजची ही हंडी जी आहे ती एक आगळा वेगळा अशा पद्धतीचा संदेश देणारी हंडी आहे। आणि मी सर्व समाजाला आवाहन करतो की समाजामध्ये परिवर्तन होणं अत्यंत आवश्यक आहे। सर, लहान मुलीवर जे लैंगिक अत्याचाराचं प्रमाण आता वाढत चाललं आहे, त्याच्यावर काय सांगा? आता जे आपण बदलापूरमध्ये पाहिलेलं आहे, अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत। अल्पवयीन मुलीवरती अत्याचार होत आहेत, लहान बालिकेंवरती अत्याचार होत आहेत। ही एक दुष्ट प्रवृत्ती आहे। एक तर समाजाच्या परिवर्तनाचा हा एक भाग आहे की समाजातल्या लोकांनी कसं वागलं पाहिजे। माणसाने जनावरासारखं वागणं बरोबर नाही, जनावरं सुद्धा माणसासारखी वागतात, पण इथली माणसं सुद्धा जनावरांपेक्षाही दुष्ट झालेली आहे। आणि त्यामुळं आई वडिलांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे। अशा पद्धतीची नीच प्रवृत्तीची मुलं जी आहे ते सगळ्या देशाला, समाजाला बदनाम करत आहे। त्यामुळं जो बदलापूरमध्ये जो प्रकार घडलेला आहे त्याला ते जे संस्था ती जबाबदार आहे, त्या संस्था चालकांवरती सुद्धा कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे। आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी तर सांगितलेलं आहे की यामध्ये कठोर अशा पद्धतीची कारवाई करण्यात येणार आहे। या तो आरोपीला फाशी झाली पाहिजे। पण मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे की त्या मुलींची जी कुटुंब आहे ती गरीब आहे, त्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारच्या वतीनं काही आर्थिक मदत मिळाली पाहिजे। चौकशी तर चालू आहे, SIT नेमण्यात आलेली आहे आणि पोलिसांच्या मार्फत चौकशी सुरू आहे। आरोपीला पकडण्यात आलेलं आहे, पण संस्था चालकांना मात्र अद्याप पकडण्यात आलेलं नाही। त्यांना पकडणं अत्यंत आवश्यक आहे आणि हे अत्याचार थांबले पाहिजेत अशी आमची भूमिका आहे। या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं, उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीनं सामाजिक परिवर्तन दहीहंडी ठेवण्यात आलेली आहे। आणि आमचा उद्देश असा आहे की समाजामध्ये वाढलेली जी विषमता नष्ट झाली पाहिजे, जे अत्याचार वाढलेले ते नष्ट झाले पाहिजे।
आणि स्त्रियांना न्याय मिळाला पाहिजे, स्त्रियांचा सन्मान राखणं गरजेचं आहे आणि म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं सामाजिक परिवर्तन या नावाखाली आम्ही दहीहंडी ठेवलेली आहे आणि या दहीहंडीला देशाचे केंद्रीय मंत्री, उद्योगमंत्री सन्माननीय पियुष गोयल साहेब या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहेत। गोविंदा पथकाचं त्यांनी स्वागत केलेलं आहे। त्याचबरोबर भारताचे समाज कल्याण मंत्री रामदास आठवले साहेब हेही थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि आम्ही गोविंदा पथकाच्या माध्यमातून संपूर्ण भारताला आणि महाराष्ट्राला एक निवेदन करू इच्छितो की समाजामध्ये तेढ न निर्माण होता एक सामाजिक परिवर्तन घडलं पाहिजे, हाच दहीहंडीचा उद्देश आहे। पण तुम्ही स्त्रियांच्या बाबतीत सांगितलं, त्याबद्दल आता जे अन्याय होतात, लहान मुलीवर अत्याचार होतात, त्याबद्दल काय? अत्याचार होणं हे गंभीर बाब आहे, महाराष्ट्राला काळिंबा फासणारी बाब आहे। जे कोणी नराधम असतील, सरकार कुणाचंही असो, प्रत्येकाच्या सरकारामध्ये असे अत्याचार झालेले आहेत, पण ते होता कामा नये। जो नराधमांनी लैंगिक अत्याचार केले अशांना फाशी शिक्षा झाली पाहिजे, कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, फास्ट ट्रॅकवर त्यांचा खटला चालवून त्यांचं फाशी दिली पाहिजे, अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे। धन्यवाद।